नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में विपक्ष की महाविकास आघाड़ी के सहयोगी शिवसेना उद्धव गुट के सांसद संजय राउत ने महायुति के सहयोगी अजित पवार गुट के नेता प्रफुल्ल पटेल पर निशाना साधा है। संजय राउत ने कहा कि जब तक शरद पवार के सांसद टूटते नहीं तब तक राष्ट्रवादी पार्टी को मंत्री पद नहीं मिलेगा। यह पद प्रफुल्ल पटेल को चाहिए। जब तक वह कोटा पूरा नहीं होता मंत्री पद नहीं मिलेगा। वहीं अपनी पार्टी सहित सहयोगी दलों में सांसद और विधायकों के तोड़ने के सवाल पर संजय राउत ने कहा कि यह शर्मनाक है। शिवसेना और अन्य दलों के विधायकों को तोड़ने का प्रयास किया जा रहा है। कितने इनके संपर्क में हैं उनका नाम सार्वजनिक करें। ईडी और सीबीआई का डर दिखाकर यह फूट डालने का खेल चल रहा है। इसके पीछे का चेहरा देवेंद्र फडणवीस और अमित शाह का है। जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही। आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा 7.5 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये किंवा अजित पवारांना उपयोग नसेल। प्रफुल्ल पटेलला मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा झालं ना। तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं? हा, त्याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं? काळ्याकुट्ट्याशाही तेच चाललंय साहेब। भागत नाही, तुमची हवस भागत नाही, त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं? हा, त्याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं? काळ्याकुट्ट्याशाही तेच चाललंय साहेब। ठीक आहे, किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं, नावं जाहीर करावं। आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर, पण मी बोलणार नाही। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत, त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे। त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे। पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, किती खासदार पाहिजेत, त्यांचे भविष्य काय देणार आहेत त्यांना ते, आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे? तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चघळायला। यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान याचा काय संबंध येतोय का? अजिबात नाही। आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी। तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार। या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल।